नमस्कार. काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज 8 नोव्हेंबर ओळखीची तारीख. बरोबर 5 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी रात्री 8 वाजता अचानक एक घोषणा केली की आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून चलनातून रुपये 1000 आणि रुपये 500च्या नोटा रद्द होत आहेत म्हणून. आणि मग त्यांनी काही दिवस दिले की ज्यांनी आपल्याकडे नोटा असतील त्या बदलाव्यात, बँकातून ते बदलून मिळतील. आणि मग लोकांची धावपळ झाली, काही वाईट प्रसंग घडले, बँकेतून हवे तेव्हा पैसे मिळणे असे झाले, लोकांची कामं अडली आणि खूप लोकांना काही अडचणींशी सामना करावा लागला, मुश्किल आली. तर अर्थात तो नोटबंदीचा निर्णय चूक की बरोबर, त्याने काय उपयोग झाला, फायदा किती आला, हा विषय वेगळा, तो कवितेचा विषय नाही आहे. पण कविता ही त्यावेळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मालवणीत कविता लिहिलेली आहे. आणि ही कविता दैनिक प्रहारमध्ये 13 डिसेंबर 2016 प्रसिद्धसुद्धा झालेली आहे. तर ती आजची आपण कविता ऐकूया. नोटाबंदी. नोटाबंदी नोटाबंदी देशभर आंधी. कविता मालवणी आहे. नोटाबंदी नोटाबंदी देशभर आंधी, असा कधी घडला नाही ह्याच्या आधी. नोटाबंदी नोटाबंदी देशभर आंधी, असा कधी घडला नाही ह्याच्या आधी. 10 वर्षापूर्वी इल्ली आर्थिक मंदी. अर्थात ही कविता 5 वर्षापूर्वीची आहे. 10 वर्षापूर्वी इल्ली आर्थिक मंदी, तरी इतकी कधी नाही झाली कोंडी. 10 वर्षापूर्वी इल्ली आर्थिक मंदी, तरी इतकी नाही कधी झाली कोंडी. आता नोटाबंदीनं काय झालं? बाबीन घर बांधूक काढले $1,05,000. बाबीन घर बांधूक काढले $1,05,000. नोटबंदीमुळे झाली त्याची नाचानाच. बाबीन घर बांधूसाठी काढले $5,05,000. बाबीन घर बांधूक काढले $1,05,000. नोटबंदीमुळे झाली त्याची नाचानाच. बँकेत पैसे जमा कर परत ते काढ. बाबीन घर बांधूक काढले $1,05,000. नोटाबंदीमुळे झाली त्याची नाचानाच. होते ते पैसे परत भरल्यान बँकेत. होते ते पैसे परत भरल्यान बँकेत. 2-2 हजार काढूक रोज रवा रांगेत. का रोज 2,000 रुपये बदलून मिळायचे फक्त. होते ते पैसे परत भरल्यान बँकेत. 2-2 हजार काढूक रोज रवा रांगेत. एक दिवशी रांगेत तो एकाएकी कोसळलो. एक दिवशी रांगेत तो एकाएकी कोसळलो. जवळच्या माणसाने त्याला हॉस्पिटलात पोचवलो. एक दिवशी रांगेत तो एकाएकी कोसळलो. जवळच्या माणसाने त्याला हॉस्पिटलात पोचवलो. हॉस्पिटलात बाबी अचानक उठान बसता. हॉस्पिटलात बाबी अचानक उठान बसता. मेरे प्यारे देशवासियो असो जेव्हा आवाज ऐकता. हॉस्पिटलात बाबी अचानक उठान बसता. मेरे प्यारे देशवासियो असा जेव्हा आवाज ऐकता. कोणाक ठाऊक किती बाहेर येलो मनी ब्लॅक. कोणाक ठाऊक किती बाहेर येलो मनी ब्लॅक. सामान्यांचं व्हाईट मनी झालो मात्र ब्लॅक. सामान्यांचं व्हाईट मनी झालो मात्र ब्लॉक. कोणाक ठाऊक किती बाहेर येलो मनी ब्लॅक. सामान्यांचं व्हाईट मनी झालो मात्र ब्लॉक. काळ्या पांढऱ्या पैशावाल्यांचा दाबला गेला नाक. काळ्या पांढऱ्या पैशावाल्यांचा दाबला गेला नाक. एक मात्र खरा मोदींचो सगळ्यांकाच धाक. एक मात्र खरा मोदींचो सगळ्यांकाच धाक. मित्रांनो, ही कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता या कवितात म्हटलं आहे सामान्यांचं व्हाईट मनी झालं मात्र ब्लॉक. ह्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाच्या घरात ज्या काही कोणाच्या 10, 20, 5, 50 नोटा होत्या त्या बँकेत भरल्या, पण त्या 2,000च्या शिवाय मिळत नव्हत्या. बँकेतल्या तेव्हा पैसे बंद झाला होता मिळायचा. ATMमध्ये पैसा नव्हता, खडखड झाला, लोकांची खूप मुश्किल झाली, म्हणून ते असं म्हटलेलं आहे. तर ही आजची कविता आहे. ही तेव्हाची तुम्हाला जी परिस्थिती होती आठवण करून देईल. तुम्ही तुमच्या काय आठवणी असल्या तर ते कमेंटमध्ये लिहा आणि कविता आपल्या मित्रमंडळी पाठवा, शेअर करा. कोण नवीन असेल चॅनलला
तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जुन्याने कोण राहुला असत तर करा. आणि अशीच आपण एक परत कविता घेऊन भेटूया. धन्यवाद.